नमस्कार मित्रांनो, शुक्रवारी रात्री माझे जिवलग मित्र म्हणजे अमोल भाऊ थोरवे आणि सौरभ शेट्टे घरी आले आणि म्हणाले निघायचे अलिबागला. अचानक झालेल्या प्लॅनमुळे आम्ही निघालो अलिबागला. रात्रभराचा प्रवास केल्यानंतर आम्हाला एक रिसॉर्ट मिळाले, जिथे की आमची सकाळी राहण्याची सोय झाली. तिथे आल्यानंतर ही रूम आम्हाला मिळाली होती. आल्या आल्या रात्रभराच्या प्रवासानंतर वैतागलेलो होतो, त्यामुळे सौरभ भाऊ आम्ही सर्वजण आराम करत होतो. रूम आणि आमच्या जो राहण्याचा परिसर होता त्याचं तुम्हाला थोडक्यात व्ह्यू दाखवतो मित्रांनो. सुंदर अशी नारळाची झाडे इथे लावलेली होती, ज्यांची सावली की खूपच सुंदर पद्धतीने पडत होती आणि खूप थंड वातावरण ह्या भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला मिळालं होतं. त्यानंतर आम्ही जिथे सिंगल रूममध्ये राहत होतो तर त्याच्या मध्यभागी एक बंगलो होता, जो की रेंट बेसिसवर फॅमिलीसाठी फक्त अवेलेबल करण्यात आलेला होता. त्याच्या खालोखाल घरगुती पद्धतीने त्यांचं एक किचन होतं, जिथे की ते घरगुती पद्धतीचं असेल कोकणी जेवण आम्हाला म्हणजेच ग्राहकांना सर्व करत होते. सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही रूमवरच पोहे मागवले होते. तिघजण असल्यामुळे अर्थातच 3 प्लेट आमच्यासमोर आलेल्या होत्या. गरमागरम पोहे सकाळी 9-9:30 वाजता खाऊन आणि त्याचबरोबर गरमागरम चहा पिऊन सौरभ, मी आणि अमोल थोड्याच वेळामध्ये निघणार होतो काशीद बीचवरती, जिथे आम्हाला खूप सारी धमाल करायची होती. त्यानंतर अमोल आणि सौरभ हे नाश्ता करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर आम्ही पोटभर पोहे खाल्ले, चहा पिला आणि मग मस्तपैकी गप्पा-टप्पा करत निघालो काशीद बीचकडे. अमोल भाऊ पुढे चालले होते आणि अर्थातच त्यांना फॉलो करत त्यांच्या पाठोपाठ रूम लॉक करून मी देखील पाठीमागणं आलो. त्याच वेळेला सौरभ भाऊ गाडी स्टार्ट करून बीचला जाण्यासाठी रेडीच बसलेले होते. त्यांच्याबरोबर निघालो. बीचला आल्यानंतर गाडी पार्क केली. तेथील रिसिप्ट पार्किंगची देऊन आम्ही निघालो बीचच्या दिशेने. सुंदर अशी सर्व बीचच्या बाजूला दुकाने सजवलेली होती. अचानक प्लॅन झाला असेल कोणाचा जाण्याचा, तर तिथे तुम्हाला शॉर्ट्स कपडे, पाण्यामध्ये जाण्यासाठी कॅप्स असतील, गॉगल्स असतील किंवा सोबर नाश्ता असेल, तो इथं तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर त्यांची इथं बैठक व्यवस्था देखील आहे. मी तिथे गेल्यानंतर घोड्यावर बसण्याचा मोह मला काही आवरला नाही. मग घोड्यावर बसून निघालो बीचची राईड करण्यासाठी. खूप मस्त आणि सुखद अनुभव होता मित्रांनो, कारण सकाळचं वातावरण होतं. मला पाहिल्यानंतर अमोल भाऊला देखील राहवलं नाही. त्याने देखील हॉर्स रायडिंगचा मस्त थरारक अनुभव घेतला. त्यानंतर सौरभ आणि आम्ही पुन्हा निघालो रूमच्या दिशेने. रूमवर आल्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केला. मस्तपैकी जे चोपाळे लावलेले होते त्याच्यावरती झुलत होतो, कारण मस्त सुंदर झाडं होती, थंड वातावरण होतं. त्याचा एन्जॉय घेतला आणि आम्ही सौरभ, मी आणि अमोल फ्रेश होण्यासाठी, स्विमिंग करण्यासाठी निघालो ह्याच हॉटेलमध्ये असलेल्या, रिसॉर्टमध्ये असलेल्या स्विमिंग पूलच्या दिशेने. खूप असा सुंदर स्विमिंग पूल होता, अतिशय सुंदर येथील वातावरण होतं. पाणी देखील खूपच स्वच्छ होतं, म्हणजे तिथे आनंद लुटण्यास आम्हाला काही गैर वाटलं नाही. पहिल्यांदा उतरले अमोल भाऊ थोरवे, जे पाण्यामध्ये गेले. त्याच्यानंतर पोहताना येणारा बदक अर्थातच सौरभ भाऊ हा देखील आला. तो देखील पाण्यामध्ये पोहत होता. अमोलने मारला सोर आणि पोहण्याचा त्याने आनंद लुटला. त्याच्याबरोबर त्याच्या पाठोपाठ मी देखील सूर मारला. अर्थात 10 ते 12 वर्षानंतर स्विमिंग करत होतो, तरी देखील 1 ते 1.5 तास मस्तपैकी स्विमिंगचा आनंद घेतला, खूप सारा एन्जॉय केला. आणि आम्ही कोण आहोत, माझे मित्र कोण आहेत हे दाखवण्यासाठी तुमच्यासाठी एक फोटो शेअर करतो आहे. त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने जाण्यापूर्वी. म्हटलं आम्ही जिथे स्टे केलं होतं, जिथं आमची खाण्याची, राहण्याची जी उत्तम सोय झाली होती, ती माझ्या जवळच्या माझे फॉलोअर्स लोकांना कळवा. त्यांच्यासाठी ह्या रिसॉर्टचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स